हाय गायज, नमस्कार, गुड मॉर्निंग. चला पाहूया मी काय काय करणार आहे आज दिवसभर. आज मी फर्स्ट टाइम करदोलीची भाजी केली होती. काही चुकीचं बोलले असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की ती कोणती भाजी आहे म्हणून. त्याच्यानंतर मग मी मशीनला कपडे लावून घेतले. कपडे झाले की लगेच टाकायला घेतलं होतं. एका साईडला भरपूर पाऊस चालूच होता. मी फक्त व्हिडिओ पुरतं कपडे वाळत घातले, मग त्याच्यानंतर काढून परत घरात वगैरे वाळत घातले होते, कारण की खिडकीवर ह्याच्यावर टाकावं लागतात. पावसामुळे कपडे टाकायला जागाच नसती. मग मुलीला आंघोळ घातलं, लगेच डबा घ्यायला आला होता माझा दीर. मग तिला तसंच बाजूला बसायला लावलं. मग लगेच डबा भरून घेतले होते. 2 ठिकाणी डबे भरून द्यायचे होते, एका ठिकाणी बाजारासाठी आणि एका ठिकाणी जुन्या घरी. त्याच्यामुळे मी पटापटा डबे भरून घेतले. मग डबे भरून पिशवीमध्ये टाकून त्याच्या हातात दिले. मग तो डबा घेऊन गेला. त्याच्यानंतर मग मुलगी लावरायला राहिलं होतं. मग लगेच तिला आवरायला घेतलं होतं. मग तिचं कपडे वगैरे घातले तिला. मग डोकं वगैरे पुसलं, डोक्याला मस्त तेल बिल लावलं. 2 चुट्टू टाकायचे होते, मग 2 चुट्टू चांगले टाकले, मस्त व्यवस्थित पावडर गंध केलं. मग मी बाकीचे सगळे कामावरून घेतले होते. भांडे वगैरे घासून, घर झाडून, पोचा मारून घेतला होता. मग त्याच्यानंतर आम्हाला मेहंदी काढायची होती, म्हणून आम्ही दोघं पोचा मारून बाहेर जाऊन बसलो होतो मेहंदी काढण्यासाठी. कारण की आमचा सण होता उद्या, बोनालू. कोणाकोणाला बोनालू हा सण माहिती आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा. जे तेलंगणामध्ये राहतात ना त्यांना माहीत असतं बोनालू म्हणजे किती मोठा सण असतो तेलुगू लोकांचा. म्हणून आम्ही सगळं तयारी करत होतो आदल्या दिवशी. मग आम्ही मस्त हाताला मेहंदी वगैरे लावलं. तुम्हाला कसं वाटलं आमची मेहंदी मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.